चला फलंदाज पाठवा. यस, मॅचला नक्कीच या ठिकाणावर सुरुवात होत आहे. फ्रंट लाईन षटक चेंडू गोलंदाज जितूच्या हातामध्ये नक्कीच या ठिकाणी पारितोषिक लावलं जात आहे. विकेट हॅट्रिकसाठी गणेश ठाकरे यांच्या माध्यमातून 555 रुपयाचा पारितोषिक आहे. गेम ऑन. खेळाला सुरुवात. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल टॅप केलाय ऑफसाईडला. पॉइंट रिझन मध्ये चेंडू अडवला जातोय. सिंगल कंप्लीट. नंदूच्या बॅट मधून पहिली धाव आपण पाहिली. एका धावेच्या मदतीने वरलदेवी ताडाली संघाचं देखील अकाउंट ओपन झालंय. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस हा बॉल ऑन साइडला. बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. 4 धावा. चौकार. जितू पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. येस इज गॉन. पहिली विकेट. फलंदाज बाद नितीन बजागे. चौकार जरूर लागला होता आणि त्यानंतर मात्र त्वरितच कमबॅक केलंय गोलंदाज जितूने. एक चांगला बॉल त्या ठिकाणी. पहिली विकेट मिळाली आहे.
षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. षटकातील पुढचा बॉल या वेळेस एक चांगला ड्राईव्हचा फटका, मात्र एंडफिल्डच्या आतमध्ये चेंडू अडवला जातोय. राकेश पाटील त्या ठिकाणी आहेत. चांगले क्षेत्ररक्षण, सिंगल कंप्लीट. एका धाबेच्या मदतीने धावफलक पुढे सरकले. 6 धावा धावफलकावर झाल्या आहेत. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसातील पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. या वेळेस देखील हवा तसा संपर्क नाहीये. एकच धाव, एकापेक्षा अधिक काही एक नाही. साई कृपा डुंगे विपक्ष वरालदेवी ताडाली या दोन टीम मध्ये मॅच आपण पाहतोय. आणि यानंतर जय दुर्गा टेमगरपाडा विपक्ष गावदेवी पूर्णा, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयारीत राहा. षटकातील पुढचा बॉल या वेळेचा बॉल पॉइंट रिजन मध्ये थोडी मिसफील्ड जरूर झाली आहे, परंतु फक्त आणि फक्त एकच धाव, एक पेक्षा अधिक काही एक नाही. अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झाले. पहिल्या षटकाची समाप्ती, एक गडी बाद. धावा धावफलकावर आहेत 8 धावा. पॉवर प्लेचं बंधन संपलं. त्यानंतर क्षेत्ररक्षण जे आहे ते विखुरलेलं आपण पाहतोय. जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक हे तुम्हाला डीप मध्ये पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकाची नक्कीच समाप्ती 8 धावा धावफलकावर. आता मात्र षटक क्रमांक 2. विनोद, पहिला बॉल या भलेसा बॉल खोलवर टप्प्याचा चेंडू, बाट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. अतिशय सुरेख चेंडू त्या ठिकाणी आपण पाहतोय. या दोन्ही टीम साठी नक्की सुवर्ण संधी आहे. जर आपण या चषकावर नाव कोरताय तर मात्र गुरुनाथ ठाकरे यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. या वेळेचा बॉल काऊ कॉर्नर रिझन मधून क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचल्या. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, रन आउटची विकेट, फलंदाज बाद. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात मात्र रनआउटची विकेट आपण त्या ठिकाणी पाहिली. नंदूला देखील मैदान सोडावं लागलं. नवीन फलंदाज रमाकांत मैदानाच्या आतमध्ये आलाय. नेट फोन नंबर 4थ्या क्रमांकावरती आपण पाहतोय. या वेळेस हवा तसा संपर्क नाहीये. स्वतः गोलंदाज चेंडू पर्यंत पोहोचतोय. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, नक्कीच विनोद त्या ठिकाणी आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये देखील आतापर्यंत झाली आहे.
विनोद पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. समोर रमाकांत एक चांगला स्ट्रोक प्लेयर आहे. या बॉलेस मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय. चेंडू पॉइंट रिजन मधून डीपला जातोय. क्षेत्ररक्षक स्वतः यष्टीरक्षक चेंडूपर्यंत पोहोचला होता, मात्र दुरून क्षेत्ररक्षक येऊन चेंडू उचलत आहेत. त्या दरम्यान मात्र 2 धावा कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं. 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 12 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक 2चा खेळ आपण पाहतोय. नक्कीच एक संत शांत सुरुवात वरालदेवी ताडाली टीमची आपल्याला पाहायला मिळते. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस बॅट चिकडा शॉर्ट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल कंप्लीट. एक चौकार आपण नितीन बजागेच्या बॅट मधून पाहिला होता. त्या व्यतिरिक्त कोणत्या प्रकारे मोठ्या फटक्याची मुभा दिली नाहीये. चांगली गोलंदाजी. पहिलं षटक जितूच्या माध्यमातून तर दुसरं षटक विनोद या गोलंदाजाच्या माध्यमातून. या बॉलेस देखील चेंडू कार्पेटच्या साने जातोय. क्षेत्ररक्षक राकेश चेंडू पर्यंत पोहोचलाय. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट झाल्यात. ओव्हर थ्रो झालाय आणि त्या दरम्यान तिसरी देखील कंप्लीट होते. तर अशा प्रकारे षटक क्रमांक 2चा खेळ देखील या ठिकाणी कंप्लीट झालाय. 2 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत 16 धावा. पहिलं षटक देखील 8 धावांचं तर दुसरं षटक देखील 8 धावांचं आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्या 2 गोलंदाजांनी तर 8-8 अर्थातच टोटल 16 धावा खर्च केल्यात. मात्र अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. जय दुर्गा टेमगरपाडा विपक्ष गावदेवी पूर्णा ही पुढची मॅच आपण पाहणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन चला आपण टॉस साठी सज्ज राहा. पहिल्या 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. अजून 2 षटक फेकल्यानंतर मात्र आपण टॉस करणार आहोत. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणं नक्कीच अनिवार्य आहे. जय दुर्गा टेमगरपाडा टीमच्या जागेवर श्याम स्पोर्ट धामणगाव हा संघ खेळणार आहे. अर्थातच गावदेवी पूर्णा आणि श्याम स्पोर्ट धामणगाव अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 प्रशांत बॉलिंग ट्रॅकवर. पहिल्या 2 गोलंदाजांनी तर भरपूर चांगली गोलंदाजी केली आहे. मात्र प्रशांत पाहूया कशा प्रकारे हे षटक हाताळेल. षटकातील पहिला बॉल. या वेळेचा बॉल बॅटच्या आतील कडा लागली आहे. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू स्थिरावतोय. मात्र त्या दरम्यान मुभा होती की एक धाव कंप्लीट केली जाईल. एक धाव मिळाली त्या ठिकाणी. मात्र एकेरी दुहेरी धावांमध्ये काही घडणार नाहीये. तुम्हाला एखाद्या नक्कीच मोठ्या लक्ष्याकडे वळायचं असतं किंवा एक मोठं लक्ष्य सेटल करायचं असतं, त्यावेळेस मात्र मोठे फटके येणं खूप गरजेचं आहे. एक चांगलं टोटल उभं करण्यासाठी नक्कीच तुम्हाला आता मात्र हवाई मार्गाचा वापर करणं खूप गरजेचं आहे. सुरुवात तर शांत झाली आहे. डुंगे टीमच्या बाजूने वार तर झालाय, मात्र पलटवार पाहायला मिळेल का? या बलेचा बॉल ऑफसाइडला. फटका तर भरपूर चांगला आहे. क्षेत्ररक्षकाचा अंदाज चुकतोय त्या ठिकाणी आणि चुकीला माफी नाहीये. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा चौकार. नक्की क्षेत्ररक्षकाचा अंदाज चुकला होता. त्याचबरोबर आमचे पंच सुनील म्हात्रे सरांचा अंदाज देखील चुकला होता, परंतु 4 धावा मिळाल्या त्या ठिकाणी. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. चेंडू अवैध आहे आणि निघून जाईल सीमा रेषा पार. 6 धावा षटकार.
मी आधीच म्हटलं होतं रमाकांत एक स्ट्रोक प्लेअर आहे. नक्कीच ज्या फटक्यांपासून त्याची ओळख आहे, फायनली ते फटके त्याच्या बॅटमधून येत आहेत आणि आवश्यकता देखील आहे वरालदेवी ताडाली टीमला एक चांगलं टोटल उभं करण्यासाठी चांगले फटके येणं गरजेचं आहे. मी आधीच म्हटलं होतं आणि नक्कीच ते चांगले फटके मात्र रमाकांतच्या बॅटमधून येतात. एक चौकार एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला. षटकातील पुढचा बॉल प्रशांत पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर समोर रमाकांत या बॉलेस देखील पुन्हा एकदा अजून एक चांगला फटका बॉल वन बाउन्स ओव्हर द लाईन गुड शॉट चौकार. अतिशय सुरेख फटकेबाजी आपण त्या ठिकाणी पाहतोय. पहिल्या दोन षटकांचा खेळ जरूर डुंगे टीमच्या बाजूने राहिला होता, कारण पहिल्या दोन गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली होती. मात्र या षटकामध्ये पलटवार पाहायला मिळतोय वरलदेवी ताडाली टीमच्या बाजूने. आवश्यकता देखील होती, नक्कीच मोठे फटके येणं गरजेचं होतं आणि ते येत आहेत. या बॉलेस देखील पुन्हा एकदा बॉल ऑन साइडला उडवलाय. हा फटका देखील भरपूर चांगला आहे. बॉल पुन्हा एकदा निघून गेलाय सीमारे 4 की 6. यस वन बाउन्स ने चेंडू गेलाय. 4 धावा मिळतील. आपण पाहतोय 5 मोठे फटके, ज्यामध्ये 4 चौकार 3 चौकार तर 2 षटकार. वाडा बॅटिंग, अतिशय सुरेख फलंदाजीचं प्रदर्शन आणि त्याच्या जोरावर धावसंख्या पोहोचली आहे 41. 41 धावा झाल्या आहेत आणि अजून एक षटक बाकी आहे. नक्कीच या षटकामध्ये मात्र वरालदेवी ताडाली टीमच्या बाजूने आपला गिअर चेंज करत असताना रमाकांतला आपण पाहतोय. चांगली फटकेबाजी या षटकामध्ये. नवीन गोलंदाज शेवटचं षटक फेकण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर राकेश येतोय. नक्कीच राकेश यांच्यासाठी देखील पारितोषिक लावलं जात आहे. आपण जर विकेट हॅट्रिक साजरी करताय तर गणेश ठाकरे यांच्या माध्यमातून 555 रुपयाचं पारितोषिक आहे. षटक क्रमांक शेवटचं अंतिम षटक, चौथं षटक. षटकातील पहिला बॉल राकेश बॉलिंग ट्रॅकवर. या बलेस त्रिफला उडवलाय. यू मिस आय डेफिनेटली इट. फलंदाज बाद.
अतिशय सुरेख चेंडू त्या ठिकाणी आपण पाहिला. वेग भरपूर होता चेंडू मागे आणि सरळ यष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू आपण पाहिला. त्रिफला उडवला होता त्या ठिकाणी. या षटकाची सुरुवात तर नक्कीच चांगली झाली आहे. नवीन फलंदाज भरत मैदानाच्या आतमध्ये आलाय. षटकातील पुढचा बॉल राकेश. या वेळेस देखील अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. मात्र यष्टीरक्षक बीट झालाय. बॅटची कडा जरूर लागली होती त्या ठिकाणी. सिंगल कंप्लीट. पहिल्या बॉलचा विचार केला तर त्या फलंदाजाने देखील मोठ्या फटक्यासाठी प्रयास केला होता. यावेळेस भरतने देखील मोठ्या फटक्यासाठी प्रयास केलाय. नक्कीच मात्र हे कुठेतरी चुकीचं आहे, कारण समोर रमाकांत सारखा खेळाडू आहे. तुमचं स्ट्राईक रोटेट करणं खूप गरजेचं आहे, कारण रमाकांतच्या बॅटमधून चांगले फटके येत आहेत. यावेळेस देखील ऑन साईडला खाऊ कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चेंडू अडवला जातोय. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. या 2 धाबांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. 44 धावा धावफलकावर झाल्या आहेत. राकेश पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस ऑन साईडला हवं तसं संपर्क नाहीये. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतायत, मात्र दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून चुकी पाहायला मिळते. काय घडतंय ते त्या ठिकाणी. अशा चुका नक्कीच टीमला अपेक्षित नसणार आहेत. नक्कीच सीमारेषेच्या आतमध्ये चेंडू अडवला गेलाय. ज्या धावा धावून घेतल्या असतील त्याच धावा मिळतील, कारण चौकार नाहीये. सीमारेषेच्या आतमध्ये चेंडू अडवला गेलाय. पंच धावा किती? 2. यस. षटकातील पुढचा बॉल. राकेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस जोरदार अपील. पंच मात्र सहमत नाहीयेत. पायचीची जोरदार अपील आपल्याला पाहायला मिळाली. मात्र ज्यावेळेस पायचीची अपील होते त्यावेळेस पंच तपासत असतात चेंडू कुठे पडलाय, चेंडू मिडल स्टिकला आहे का, चेंडूची हाईट किती आहे, चेंडू बॅटकड आहे का, या सर्व गोष्टी तपासल्या जातात आणि त्यानंतर मात्र पंच सहमती दाखवत असतात. मात्र यावेळेस सुरेश गरज सर त्या ठिकाणी सहमत नाहीयेत. एक धाव मिळाली, लेग बायच्या स्वरूपात ही धाव आली आहे आणि या एका धावेसोबत धावफलक पुढे सरकलंय. 47 धावा धावफलकावर झाल्या आहेत. राकेश पुन्हा एकदा. यावेळेस बीट केलंय फलंदाजाला. चेंडू मात्र निर्धाव जातोय. या षटकामध्ये देखील कुठेतरी थोडं कमबॅक करण्याचा प्रयत्न जरूर झालाय. हे षटक देखील चांगल्या प्रकारे फेकलं गेलंय. ज्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या गोलंदाज राकेशने, सोबतच एक विकेट देखील घेतली आहे. तर अशा प्रकारे पहिला 4 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय. 4 षटकांमध्ये धावा धावफलकावर झाल्या आहेत. 47 धावा झाल्या आहेत. 48 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलंय. मात्र त्या दरम्यान टॉस साठी आपण जाऊया. गावदेवी पूर्णा टीमचे कॅप्टन, त्याचबरोबर श्याम स्पोर्ट धामणगाव टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. चला उशीर करू नका. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणं अनिवार्य आहे, सो प्लीज आम्हाला कोऑपरेट करा. श्याम स्पोर्ट धामणगाव टीमचे कॅप्टन, त्याचबरोबर गावदेवी पूर्णा टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या.
चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. गणेश दादा ठाकरे आपण या ठिकाणी संपर्क साधा. पुढील मॅचचं कसं आहे नक्कीच आमच्यापर्यंत शेड्यूल पोचवायचं आहे, कारण टीम या ठिकाणी उपस्थित नाही आहेत. फोर्टी एट 48 धावांचं लक्ष आहे आणि या धावांचा बाडलाक पाहूया कशा प्रकारे केला जाईल. साई कृपा डुंगे टीमचे कॅप्टन. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. मॅचला आपण सुरुवात करूया. आपण पाहतोय श्री अष्टविनायक ठाकूरपाडा आयोजित स्वर्गीय विनायक ठाकरे स्मृती चषक 2024. आज या स्पर्धेतील दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. टॉस जिंकल्यानंतर साई कृपा डुंगे टीमने क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं, तर वरालदेवी ताडाली टीमची पहिली फलंदाजी आपण पाहिली. 47 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. 48 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलंय. खास करून षटक क्रमांक 3 टीम ताडालीच्या बाजूने राहिला, ज्या षटकामध्ये तब्बल 25 धावा रमाकांत याने वसूल केल्या होत्या आणि त्याच्या जोरावर एक चांगलं टोटल जरूर या ठिकाणी उभं केलंय. मात्र या धावसंख्येचा पाठलाग टीम साई कृपा ढुंगे कशा प्रकारे करेल आपण पाहूया. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. वरालदेवी ताडाली टीमचे कॅप्टन. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. वेळे संदर्भात नक्कीच खेळणाऱ्या सर्व टीम्स आम्हाला सहकार्य करा. आयोजकांच्या माध्यमातून ही सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. नेक्स्ट मॅच पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल श्याम स्पोर्ट धामणगाव विपक्ष गावदेवी पूर्णा. चला टॉस साठी या.
यस तानाजी बॉलिंग ट्रॅकवर षटक क्रमांक पहिला, षटकातील पहिला बॉल. या बलेसचा पहिलाच बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न, फटकामागे चुकीची निवड आपण त्या ठिकाणी पाहतोय. बीट झाला फलंदाज, त्यानंतर मात्र यष्टीरक्षकाची देखील चुकी. एका धावेचं रूपांतर बाईच्या स्वरूपात ही धाव आली टीम साई कृपा ढुंगेसाठी. तानाजी पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल ऑन साइडला उडवलाय, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक दूर राहिले. पहिल्या टप्प्यावर चेंडू उचलला जातोय, मात्र त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. 48 धावांचं लक्ष आहे. कबीर मोहम्मद ठाकरे ओम साई फॅमिली गार्डन ढाबाचे प्रोप्रायटर आहे, ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज साठी कूलर आहे. उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाजासाठी देखील फॅन आहेत. आणि नक्कीच त्यांच्या कटआउटला जर हिट केलं तर 500 रुपयाचं पारितोषिक देखील आहे. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे विद्यमान उपाध्यक्ष सन्माननीय मनोज टावरे साहेबांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थान बनावा. त्याचबरोबर शेखर महेकर आपण देखील या. सुधाकर भोईर आपणास देखील विनंती आहे की आपण देखील यायचं आहे. वेलकम मनोज टावरे. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल स्क्वेअर कट, फटका चांगला आहे. गॅप शोधले, चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होतोय. डीप बॅकवर्ड पॉइंट, सीमारेषा पार. 4 धावा, चौकार. डबल 1, 11 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय. नक्कीच 48 धावा ठोकायच्या आहेत. त्या अनुषंगाने सुरुवात तर चांगली झाली आहे. आतापर्यंत 2 चौकारचे आपण पाहिले. या प्लेचा बॉल पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. डावी स्टिक सोडून चेंडू हाताला होता. एक खराब चेंडू त्या ठिकाणी आपण पाहतोय. अवांतर धाव साई कृपा ढुंगे टीमला. या बॉलेस देखील फटका भरपूर चांगला आहे. पॉवर प्लेचा षटक, पॉवरफुल फटका. हा बॉल देखील थांबत नाहीये, निघून जातोय सीमारेषा पार. 4 धावा, चौकार. तर अशा प्रकारे षटक क्रमांक पहिला या ठिकाणी कंप्लीट झालाय. पहिल्या षटकाची समाप्ती. 16 गाडवला, 16 धावांचा बोलबाला आपण धावफलकावर पाहतोय. चांगली सुरुवात त्या ठिकाणी पाहायला मिळते साई कृपा ढुंगे टीमच्या माध्यमातून. कारण 48 धावांचं लक्ष आहे आणि ते लक्ष लक्षात घेऊन पहिल्या षटकामध्ये सुरुवात तर चांगली झाली आहे, मात्र शेवट देखील चांगला होईल का हे देखील पाहावं लागेल. सातत्याने हे सातत्य जे आहे ते तुम्हाला पुढे देखील दाखवावं लागेल विजयासाठी. आणि नक्कीच साई कृपा ढुंगे टीमचा विचार केला तर फलंदाजी चांगली आहे टीम मध्ये. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवर प्रमोद येतोय.
पॉवर प्लेचं षटक, ज्या षटकामध्ये 16 धावा आल्यात, मात्र आता पॉवर प्लेचं बंधन संपलं. क्षेत्ररक्षण जे आहे ते विखुरलेलं आपण पाहतोय. जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक हे तुम्हाला डीप मध्ये पाहायला मिळत आहेत. प्रमोद बॉलिंग ट्रॅकवर, षटकातील पहिला बॉल. चला मॅचला सुरुवात करा. वेळ आपण थोडा कमी खर्च करा. षटकातील पहिला बॉल. प्रमोद पुन्हा एकदा. या बलेचा बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक चुकी करतायत त्या ठिकाणी आणि नक्कीच बॉल निघून जातोय सीमारेषा पार. 4 धावा, चौकार. प्रमोद पुन्हा एकदा. या बलेचा बॉल खाली क्षेत्रातून ट्रॅव्हल होतोय. अजून एक चांगला फटका त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. हा बॉल देखील थांबत नाहीये, जातोय सीमारेषा पार. 4 धावा, चौकार. यस, नो बॉलचा इशारा देखील आलाय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना चुकली आहे त्या ठिकाणी, कारण स्क्वेअर लेग पंचांच्या त्या बाजूला तुम्ही जर 3 क्षेत्ररक्षक लावताय तर मात्र नक्कीच नो बॉलचा इशारा आलाय त्या ठिकाणावर. सुनील म्हात्रे सरांची तीक्ष्ण नजर पाहायला मिळाली. परिणाम स्वरूप बॉल जो आहे तो पुन्हा टाकावा लागेल आणि या बॉलवर आल्यात 5 धावा. धावफलक पुढे सरकलंय. 25 धावा धावफलकावर झाल्या आहेत आणि पुढचा बॉल जो आहे तो फ्री हिट असणार आहे. षटकातील पुढचा बॉल फ्री हिट. या बलेचा बॉल कव्हर ड्राईव्ह आपण पाहतोय. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. प्रवीण पाटील चेंडू उचलतायत, मात्र त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्यात. एक चांगली सुरुवात आतापर्यंत साई कृपा डुंगे टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 27 धावा धावफलकावर झाल्या आहेत. या बॉलेस देखील ऑफसाइडला टॅप केलंय चेंडूला. एक धाव कंप्लीट झाली आहे. एकच धाव एकापेक्षा आधी काही एक नाही. श्याम स्पोर्ट धामणगाव टीमचे कॅप्टन, त्याचबरोबर गावदेवी पूर्णा टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या षटकातील 2 बॉलचा खेळ बाकी आहे आणि त्यानंतर आपण टॉस त्या ठिकाणी उडवणार आहोत. प्रमोद पुन्हा एकदा. यस, 3 बॉलचा खेळ झालाय. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल ऑन साइडला, अतिशय दमदार फटका. बॉल निघून जातोय सीमारेषा पार. 6 धावा, षटकार. अतिशय सुरेख फटका मिडल ऑफ द बॅट झाला. मोहर उमटली होती त्या ठिकाणी 6 धावांची. 6 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 34 धावा धावफलकावर झाल्या आहेत.
या बलेचा बॉल डावे स्टिक सोडून चेंडू हातालाय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अव्वंतर धाव मिळेल. या षटकामध्ये भरपूर काही घडतंय बिघडतंय. अव्वंतर धावा देखील खर्च केल्या जातात. बॅटने देखील धावा येत आहेत. अर्थातच साई कृपा ढुंगे टीमचं पारड जे आहे ते जड पाहायला मिळतंय. या बलेचा बॉल पडल्यानंतर खाली राहतोय. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. धामणगाव गावचे माजी सरपंच श्याम पाटील साहेबांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. या बलेचा बॉल समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक चुकी करतायत. कॅच ड्रॉप झाली आहे आणि बॉल मात्र निघून जातोय सीमारेषा पार. 4 धावा चौकार. चार धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकले. 39 39 धावा धावफलकावर झाल्या आहेत. या षटकामध्ये आल्या 23 धावा. श्याम पाटील साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन. वेलकम. नेक्स्ट मॅच पुढच्या मॅच मध्ये आपण त्यांना इन ऍक्शन मध्ये देखील पाहणार आहोत. चला टॉस साठी आपण जाऊया. श्याम स्पोर्ट धामणगाव विपक्ष गावदेवी पूर्णा या दोन टीम मध्ये पुढचा टॉस उडवला जाईल. हरिश्चंद्र माली साहेबांच्या शुभ हस्ते आपण पुढच्या मॅचचा टॉस त्या ठिकाणी करतोय. धामणगाव विपक्ष पूर्ण अशी लढत त्या ठिकाणी पाहायला मिळेल. मात्र त्या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये आपण नक्कीच सुपला शॉट प्रयत्न तर जरूर झाले होते. या बलेचा बॉल लॉंग स्टॉप रिझन कडे जातोय. यस बाईच्या स्वरूपात 4 धावा मिळतील. 4 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 44 44 धावा धावफलकावर झाल्या आहेत. श्याम स्पोर्ट धामणगाव टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारला आहे. पुढील मॅच साठी टीम पूर्णाला मात्र फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलंय. षटकातील पुढचा बॉल या भले समोरच्या दिशेने. हा फटका देखील चांगला आहे. क्षेत्ररक्षक दूर राहिले. मात्र क्रिकेटमध्ये फुटबॉलचा अंदाज आपण पाहतोय. 2 धावा वाचवल्यात आपल्या टीम साठी. मात्र 2 धावा मिळाल्या देखील आणि या ठिकाणावरनं अजूनही 2 धावांची आवश्यकता देखील आहे विजयासाठी.
46 धावा धावफलकावर झाल्या आहेत. प्रवीण पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. वाईट बॉल सोबतच स्कोर इज लेवल बट चेसिंग इज कंपल्सरी. एक धाव तुम्हाला काढावीच लागेल. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस विजयाची धाव. यस, मॅच फिनिश. सामना जिंकलाय साई कृपा डोंगे टीमने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. नक्कीच एक महत्वाची बाब. 10 विकेट्सने ही मॅच जिंकली आहे या ठिकाणी. 48 धावांची भागीदारी आपल्याला पाहायला मिळाली. भरपूर चांगलं क्रिकेट दोन्ही फलंदाजांमध्ये. तर मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अबाउट दॅट, ज्याने एक षटक फेकलं होतं, चांगली गोलंदाजी केली होती आणि त्याचबरोबर फलंदाजी करत असताना वैयक्तिक ठोकल्या 27 धावा. नाव आहे विनोद.